नमस्कार, मी भीमाशंकर वाघमोडे. माझ्या वडिलांचं नाव श्रीमंत भीमराव वाघमोडे. मागच्या महिन्यामध्ये माझ्या वडिलांना मल्टिपल डिसीजेसमध्ये वॉशरूमला करणे किंवा यांना युरिन पास करताना खूप त्रास होत होता. जेव्हा मी सर्च केलं की कुठं ॲडमिट करायचं आहे, त्यावेळेस त्यांना माझ्यासमोर एकच पर्याय होता आणि तो सर्वात बेस्ट पर्याय होता, तो म्हणजे यशोधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल युनिट 2. मी इथं डॉक्टर कोलू सरांच्या अंडर वडिलांना इथं आणलं. जेव्हा मी इथं वडिलांना आणलं होतो त्यावेळेस त्यांना सर्व डॉक्टरांकडून किंवा सर्व मित्रांकडून किंवा माझ्या नातेवाईकांकडून हे समजत होतं की पेशंट खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. झोपेतसुद्धा काही होऊ शकतं, कारण की BP, शुगर, हायपोथायरॉइडिझम, किडनीला इन्फेक्शन, पॅरालिसिस, 2 वेळा हार्ट अटॅक, एवढं सगळं झालेलं असताना परत पेशंटांना ॲडमिट करणं हे रिस्कच होतं. परंतु सरांनी केलेलं मार्गदर्शन, सरांनी आम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती दिल्यानंतरसुद्धा परत एकदा आम्ही यांना चान्स घेतला, कारण सरांनी सांगितलेलं होतं की आपण बेस्ट करूया, जे होईल ते होईल. शेवटी 13 एप्रिलला माझ्या वडिलांचं ऑपरेशन झाला आणि तो ऑपरेशन खूप सक्सेसफुल झाला. या पाठीमागे डॉक्टर बसवराज कोलूर सर, डॉक्टर हेमंत देशपांडे सर, त्याचबरोबर डॉक्टर प्रितेश पवार सर आणि विनोद बन सर, या सगळ्यांची खूप मोठी मेहनत होती. या सगळ्या कारणामुळे माझ्या वडिलांचं ऑपरेशन खूप सक्सेसफुल झालेलं आहे आणि या सक्सेसफुलमुळेच माझ्या वडिलांना मी डिस्चार्ज पण घेऊ शकलेलो आहे. हॉस्पिटलबद्दल बोलायचं जर म्हटलं तर हॉस्पिटल खूप अप्रतिम आहे. सर्व एज्युकेटेड एक्सपिरियन्स स्टाफ आहे. डॉक्टर सरांबद्दल बोलायचं जर म्हटलं तर यांना ते इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय कुठलाही ट्रीटमेंट करत नाहीत. सो फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन देन ट्रीटमेंट, ही व्याख्या या हॉस्पिटलला शोभून दिसते. आणखी एक बोलायचं जर म्हटलं तर इथली स्वच्छता खूप सुंदर आहे. इथला स्टाफ खूप केअरफुल आहे. आम्ही पेशंटला जेव्हा यांच्या ताब्यात दिला तेव्हापासून ते आता डिस्चार्जपर्यंत पेशंटची सगळी काळजी इथला स्टाफच घेत होता. इथला मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर इतर सगळं सपोर्ट स्टाफ खूप छान होता. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल जर माझं वैयक्तिक मत हेच आहे की थँक्यू यशोधरा.